यशवंत प्रकाशन संपादित ल. ग. तथा बापूसाहेब मराठे संकलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी या पुस्तकातून आपण महाराजांच्या स्मरणिकांचं वाचन करत आहोत. आठवण 10. त्या वयात आपण कसे वागलो. एक सुशिक्षित वयोवृद्ध पेन्शनर श्री महाराजांना भेटले. आपला करता मुलगा आपले अजिबात ऐकत नाही अशी त्यांनी तक्रार केली. आपण पूर्ववयात अनेक अडचणी सोसून त्याचे केले. त्याने आता आपल्याला दुःख देऊ नये असे त्यांचे म्हणणे होते. श्री महाराज म्हणाले, त्याच्याकडे फारसा दोष नाही असे मला वाटते. तेव्हा त्या गृहस्थाने 1-2 प्रत्यक्ष उदाहरणे देऊन आपली तक्रार स्पष्ट केली. तरी श्री महाराज पुन्हा तसेच बोलले. मग तो गृहस्थ म्हणाला, आपण काय म्हणता याचा गर्भितार्थ मला कळत नाही. त्यावर श्री महाराज म्हणाले, आपले कमी पडते याकडे लक्ष द्यावे. मी म्हणतो याचा अर्थ असा की आज तो ज्या वयात आहे त्या वयाचे आपण असताना आपल्या वडिलांशी आपण कसे वागलो हे लक्षात घ्यावे. ते लक्षात आणल्यास त्याने आपल्याशी जसे वागावे अशी आपली अपेक्षा आहे तसे आपण वागलो नाही हे लक्षात येईल. मग मुलाबद्दल आता वाटत असणारा विचार तितकासा वाटणार नाही. सदर गृहस्थ आपल्या तरुण वयात वडिलांशी चांगले वागले नव्हते. हरिओम.